तर हॅलो गाईज, माझं नाव पूनम आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲक्च्युली बरेच दिवस झाले मी बघते, खूप छान ऊन पडतंय आणि यूट्यूब बघते तर त्यावर सुद्धा सर्व पापड वगैरे बनवत आहेत. तर मी विचार केला पापड तर नको, कारण पापड मला नाही जमत, तर मग आपण लोणचंच बनवूया. तर त्यासाठी ना मी इथे गाजर घेतले होते, अद्रक घेतला होता आणि लिंबू घेतले होते. तर त्याला मस्तपैकी कापून ना हळद मीठ लावून उन्हामध्ये ठेवलेलं. माझ्या दारातच ऊन येतं तर मी दरवाज्यातच ठेवलेलं. आणि चला मसाला बघूया आपण काय काय टाकायचा. तर मी इथं काळी मिरी घेतली आहे अर्धा चमचा मेथीदाणे घेतले, 2 चमचे बडीशोप घेतली, 1 चमचा जिरा घेतलाय आणि त्यावर 5 चमचे मी राई घेतली आहे. तुमच्याकडे राईची डाळ असेल तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. माझ्या इथे अवेलेबल नव्हती म्हणून मी राईच घेतली आहे. त्याला चांगल्यापैकी भाजून ना मग त्याला बारीक वाटून घेतलं आणि इथे आपण ना ह्याच्यामध्ये लोणच्यामध्ये म्हणजे जे कापून ठेवलेलं ना त्याच्यामध्ये चांगली हिंग घातली मी, आमचूर पावडर घातलं, लाल तिखट घातलं 2 चमचे मोठे आणि हा भाजलेला मसाला घातला आणि थोडीशी धना पावडर सुद्धा घातली आहे मी इथे. आणि मस्तपैकी ना माझ्याकडे राईचं तेल होतं, तर मी ते सुद्धा घातलं इथे. राईचं तेल बघा, ही वाटीच्या प्रमाणाने मी 1.5 वाटी घेतली आहे आणि ह्याला चांगलं गरम करून कडकडीत ह्याला थोडंसं नॉर्मल रूम टेम्परेचरवरती येऊ दिलं आणि ते मिक्स केलं मी त्याच्यामध्ये. आणि चांगलं मिक्स करून ना मी हे एक माझ्याकडे लोणच्याची भरणी होती, म्हणजे आधी आम्ही डीमार्टमधून आणलेलं लोणचं, तर त्याची भरणी होती, तर ते संपलं होतं तर घासून वगैरे मी त्याच्यामध्ये हे लोणचं भरलं आणि मस्तपैकी त्याला उन्हाला ठेवलं. हे बघा किती छान वाटतंय, असं वाटतं दुकानातूनच आणलंय. तर असंच मी हे भरून ना ऊन दाखवायला ठेवलं त्याला आणि एकदम छान लोणचं झालंय गाईज. तुम्ही पण बनवा आणि तुम्ही सुद्धा खावा, किती टेस्टी आहे. तुम्ही बघा, ऊन खूप जास्त आहे तर काही काही बनवत राहायचं, मजा करायची, मस्ती करायची. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा. थँक्यू.